परभनी जिले के पालक मंत्री संजय बनसोड़े इनका सत्कार भाजपा के एसएस इनामदार और शिवसेना शिंदे गढ़ के नेता जलील पटेल ने किया। 8 जनवरी 2024 को परभनी जिले में पालक मंत्री इनका दौरा हुआ। इस दौरान भाजपा के कार्यकारिणी सदस्य एसएस इनामदार और शिवसेना शिंदे गढ़ के नेता जलील पटेल इन्होंने गंगाखेड़ रोड एसटी डिपो के पास भाजपा के एसएस इनामदार इनके कार्यालय पर पालक मंत्री इनका जमकर स्वागत किया। ढोल ताशे के पटाखे के साथ और जेसीबी से फूलों की बरसात भी की गई। आप इस वीडियो में नजारा देखिएगा किस तरह से फूलों की बरसात की गई। उस वक्त वहां पर अब्दुल वसीम भाई, माजी नगर सेवक नईम भाई, माजी जिला परिषद सदस्य राजेश दादा विटेकर, एडवोकेट शहनवाज खान, इमरान खान, वहीद पटेल, श्रीनिवास मुंडे, अक्षय उबाड़े, तुलसीराम कामड़े, राजू शिरड़कर, मधुकर गव्हाणे, खादर इनामदार, सचिन इन्हीं के साथ भारी संख्या में भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। किस तरह की प्रतिक्रिया दी है जलील पटेल एसएस इनामदार इन्होंने, आइए जानते हैं। आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री सन्मान्य या परभणी नगरीचे इनामदार साहेब आणि जलील पटेल यांनी आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बनसोडे साहेब आल्यानंतर त्याचा प्रथमतः सत्कार केला आणि बनसोडे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर जलील पटेलनं आणि राम महाराज बनसोडे आम्ही दोघांनी मिळून त्याचा अतिशय पहिल्या सुरुवातीला सत्कार केला। लेकराचं हित आईबापाला या ठिकाणी लेकराचं हित कसं कळावं तसे बनसोडे म्हणजे आज या ठिकाणी जिल्ह्याचे पालक आहेत, जिल्ह्याची एक आई या पद्धतीने आहेत। बनसोडे साहेब निश्चितच या परभणी जिल्ह्याचा विकास करतील याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा आमच्याकडे आम्ही विश्वास व्यक्त करतो, कोणत्याही पद्धतीचा संशय आमच्या पोटामध्ये नाही। संजय बनसोडे म्हणजे निर्भीडपणाने कार्य करणारा, एक सर्व समाजाला न्याय देणारा एक या ठिकाणी मंत्री आहे। तरी पण आपण या संजय बनसोडे या ठिकाणी आले, आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो किंवा शिंदे गटाचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाचे कार्यकर्ते असो किंवा अशा पद्धतीनं या ठिकाणी अजित पवार गटाचे या ठिकाणी कार्यकर्ते समान हक, समान न्याय, समान कायदा करण्याचा त्याचा संकल्प आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचे बोललेले सुद्धा आहे। पण या ठिकाणी आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतो या पद्धतीने परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त हा तालुका किंवा परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये परभणीचा एकही तालुका आलेला नाही। तरी पण पालकमंत्री या ठिकाणी या नात्याने बनसोडे साहेबांनी त्याचे प्रयत्न करून या परभणी जिल्ह्याला न्याय देण्याचं काम करावं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं काम करावं। जगण्यात बघा आता कशी आली आणीबाणी, केव्हा फाटते आभाळ केव्हा कोपते धरणी, दुष्काळ आमच्या नशिबात पुजलेला आणि पंढरीचा पांडुरंग का बरं कोपलेला। सोयाबीन या ठिकाणी 50% पद्धतीनं या ठिकाणी जास्त 50% उतारा या ठिकाणी सोयाबीनचा कमी झाला। कापसावर या ठिकाणी बोंडाळी आली आणि हरभरा या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट हरभऱ्याचं सुद्धा या शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेलं आहे। या दुबार पेरणीच्या संकटाला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याकरता परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी किंवा मंत्री महोदयांनी त्याचा विचार करावा, अशा पद्धतीची मी एक शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी विनंती करतो। दुसरी गोष्ट, आपण काय प्रश्न केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आरक्षणांचं बोलले होते, त्याच्यावर काय झालं याबद्दल सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या राज्याचं कुशल नेतृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी असलेले अजितदादाजी या राज्यांचं या ठिकाणी कुशल नेतृत्व करत आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस आरक्षण देऊ केलेलं होतं पण ते झालेलं नाही, पण यावेळेस निश्चित देतील अशा पद्धतीचं शिंदे साहेबांकडून आणि फडणवीस साहेबांकडून या ठिकाणी धनगर समाजाला न्याय देण्याचं आश्वासन आहे। निश्चित या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतील, आम्ही वेळेची वाट पाहत आहोत आणि आरक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि आरक्षण ज्या बाजूने जर ज्या सरकारने दिलं तर धनगर समाज एकमुखाने या सरकारचं अभिनंदन करून त्यांच्या पाठीमागे राहण्याकरता तयार आहे। तिसरा एक प्रश्न आहे, आमच्या गावचे या ठिकाणी प्रथम अशा प्रकारे नेते म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे समर्थक म्हणून कार्य करणारे आमचे जलील पटेल हे सुद्धा या ठिकाणी या गंगाखेड मतदारसंघाची एक उमेदवारी मागण्याचा त्यांचा उत्सुक आहे किंवा त्यांचे प्रयत्न आहेत। तरी पण जलील पटेलने जर उमेदवारी जरी मागितली, मायनॉरिटी या ठिकाणी म्हणजे मुस्लिम समाज आणि धनगर समाज या ठिकाणी त्यांचं कार्य पाहून निश्चित त्याच्या पाठीशी या ठिकाणी काम करण्याकरता तत्पर राहतील।
अशा पद्धतीची या ठिकाणी आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आले या नात्यानं मी त्यांचं हार्दिक स्वागत करून अभिनंदन करतो। आज परभणीमध्ये पालकमंत्री महोदय संजयजी बनसोडे त्यांचं आगमन झालं आणि त्या आगमनानिमित्त आम्ही परभणीमध्ये एक छोटेखानी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि त्या सत्काराचा कार्यक्रम स्वागताचा त्यांनी स्वीकारला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज हे छोटेखानी कार्यक्रमामध्ये मी आणि आमचे इनामदार साहेब मित्र त्यांनी आणि मी मिळून त्यांचा एक कार्यक्रम सत्काराचा घेतला आणि ह्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये जे जे उपस्थित होते आम्ही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। आमचे राम महाराज असतील, आमचे वसीमभाई शेख वसीमभाई असतील, आमचे समदभाई असतील, तसेच आमचे आलेले माझ्यासोबत बरेचसे आमचे वहीद पटेल आहे, वहीद पटेलची मित्रमंडळी आहे, ॲडव्होकेट शाहनवाज आहेत, बरेचसे इथं जे कोणी आमच्यासोबत इथं सहकारामध्ये सहभागी राहिले आम्ही सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। आणि परभणी जिल्ह्याचे माननीय बनसोडे साहेबांकडून फार अपेक्षा लागलेल्या आहे परभणी जिल्ह्याचे की पालकमंत्री महोदय, आणि मला माझा अनुभव आहे की बनसोडे साहेबांचं काम एकदम उत्कृष्ट काम आहे की जे बी व्यक्ती त्यांच्यापाशी गेला कुठलंही काम घेऊन त्याला विलंब न लावता कसं काम त्यांचं लवकर करता येईल ह्या पद्धतीने बनसोडे साहेब त्याचं काम करून देतात। आणि मला अशी निश्चित शाश्वती आहे की परभणी जिल्ह्याचा रखडलेला विकास बनसोडे साहेबाच्या माध्यमातून आणि माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निश्चितच आणि अजितदादा यांच्या माध्यमातून रखडलेला परभणीचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत एकदा माननीय आदरणीय संजयजी बनसोडे साहेब पालकमंत्री यांचं धन्यवाद व्यक्त करतो। सध्या माझे 1 वर्ष झाले मी शिवसेनेमध्ये माझा प्रवेश झाला। मी मागच्या 28 मार्चला प्रवेश केलेला होता आणि त्या अनुषंगानेमध्ये आता मी सेनेमध्ये आहे आणि सेनेमध्ये असताना आपण विचारले की महायुतीमध्ये कुणाला जागा, बोर्डीकर साहेबांना जर जागा सुटली तर कशी राहील। बोर्डीकर साहेब बी चांगले आहेत आणि ह्या जागेवर सेनेचा बी दावा आहे की सेना बी इथं लोकसभा लढू शकते। आता पण महायुतीमध्ये जे वरिष्ठ जे डिसिजन घेतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हे जे काही उमेदवार जिल्ह्यासाठी अनुकूल जे कोणी उमेदवार असेल असं जे ठरवतील त्यासाठी बी आम्ही निश्चितच त्यांनी दिलेल्या उमेदवाराचं काम निश्चितच करतील। पण आत्तापर्यंत जे काय परभणीचा विकास रखडलेला आहे आमची अपेक्षा अशीच आहे की उमेदवार असा द्यावा की जे परभणीचा विचार करणारा, सर्वांगीण विकास करणारा, सर्व समाजाला घेऊन चालणारा असा उमेदवार जर दिला तर निश्चितच महायुतीची जागा लोकसभेची इथं निवडून येण्यास काही हरकत राहणार नाही। आणि सर्व लोक इच्छुक आहेत की उमेदवाराकडे की कोणता उमेदवार महायुती देते त्यांच्याकडे लोकांचे लक्ष लागून आहेत, निश्चितच दिलेल्या उमेदवाराचे स्वागत करतील। पालकमंत्री संजय बनसोडे परभणीला आले असता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सर्वप्रथम सत्कार कोण केले तर ते तुम्ही केले काय? मी महायुतीच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला होता। तात्काळ आम्हाला काही पहिला मेसेज नव्हतं, परंतु आम्ही 2च्या नंतर साहेबांना संपर्क साधलो। साहेबांनी 10 मिनिटांनी वेळ द्या अशी विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 10 मिनिटं आम्हाला दिली, त्यांचे धन्यवाद। आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून माझा हे रोडवर ऑफिस आहे, त्यांच्या रूटवर ऑफिस असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यानिमित्त जलील पाटलांनी सांगितलं की बाबा पहिल्यांदा आपण इथं कार्यक्रम घेऊ, आपण दोघांनी सहयोग करू। सहयोगमध्ये आम्ही जलील पाटलाचा हिस्सा आहे। त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीकडून महायुतीचे पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा परभणी शहरामध्ये आगमन झाले। तेव्हाच आम्हाला आनंद झाला की एक होतकरू आणि मनमिळाऊ व्यक्ती, दिलखुश काम करणारा व्यक्ती पालकमंत्री आम्हाला लाभला। त्याविषयी आम्हाला आपुलकी निर्माण झाली म्हणून आम्ही हे सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि त्याविषयी आम्हाला यापुढे चांगल्या मार्गदर्शनाची आणि पुढच्या विकासाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आमची पूर्ण करतील असा
मनमोकळा व्यक्तिमत्व असल्यामुळं आम्हाला त्यांचं कौतुक वाटतो. त्यामुळं आम्हाला 10 मिनिटं वेळ दिला, माझ्या कार्यालयाला भेट दिली, त्याच्यामुळे त्यांचा पुनर्च अभिनंदन. धन्यवाद. महायुतीच्या लोकसभेच्या निवडणुका संदर्भामध्ये जे आमचे नेते महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि जे कोर कमिटी निर्णय देऊन ज्याला जागा सोडून देतील किंवा त्यांना तिकीट देतील, त्याच्या पाठीमागं आम्ही प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून ज्याला तिकीट दिलं त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने उभा राहू. भारतीय जनता पार्टीच्या सत्कारच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये जे सहयोग जलील पाटलांनी दिला, त्याच्यानंतर अक्षय उबाळे, टी कांबळे यांना, रमेश शेळके यांचा मी पहिल्यांदा धन्यवाद मानतो. कमी काळामध्ये चांगलं काम त्यांनी केलं, त्यांचे आभार.